आयपीएलचा थरार अखेर शिगेला पोहोचला आणि करोडो चाहत्यांच्या प्रतीक्षेनंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू अर्थात आरसीबीनं गुजरात टायटन्सवर 5 विकेट्सनं शानदार विजय मिळवत आयपीएल 2026 ची ट्रॉफी आपल्या नावावर केली आहे। एकीकडे आरसीबी तर दुसरीकडे जीटी या दोन बलाढ्य संघांमधील अंतिम लढतीत अखेर आरसीबीनं बाजी मारत सलग दुसऱ्यांदा आयपीएल विजेतेपद पटकावलंय। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहतात एलएस मराठी। प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्सनं 20 षटकात 8 विकेट्स गमावत 155 धावा केल्या। जीटीची सुरुवात मात्र निराशाजनक झाली। साई सुदर्शन अवघ्या 12 धावांवर बाद झाला तर कर्णधार शुभमन गिललाही केवळ 10 धावा करता आल्या। जोस बटलरनं 19 धावांची खेळी केली, मात्र तोही मोठी खेळी करण्यात अपयशी ठरलाय। जीटीच्या डावाला सावरलं ते वॉशिंग्टन सुंदरनं 37 चेंडूत नाबाद 50 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली। त्याला अर्शद खाननं 6 चेंडूत 15 धावांची झटपट साथ दिली आहे। त्यामुळे जीटीला 155 धावांपर्यंत मजल मारता आली आहे। आरसीबी कडून गोलंदाजीत रसिक सलाम सर्वात यशस्वी ठरलाय। त्याने 3 विकेट्स घेत जीटीच्या मधल्या फळीला मोठा धक्का दिलाय। जोश हेझलवूड आणि भुवनेश्वर कुमार यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या तर कृणाल पंड्यानं 1 बळी मिळवलाय। 156 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीची सुरुवात आक्रमक झाली आहे। इम्पॅक्ट प्लेयर व्यंकटेश अय्यरनं अवघ्या 16 चेंडूत 32 धावांची धडाकेबाज खेळी करत संघाला वेगवान सुरुवात करून दिली आहे। त्यानंतर सर्वांच्या नजरा होत्या विराट कोहलीवर आणि मोठ्या सामन्यांच्या बादशाह म्हणून ओळखला जाणारा विराट पुन्हा एकदा संघाच्या मदतीला धावून आलाय। जेव्हा आरसीबीला शांत, संयमी आणि जबाबदार खेळीची गरज होती तेव्हा विराटनं आपल्या अनुभवाचा पुरेपूर वापर करत 42 चेंडूत नाबाद 75 धावा फटकावल्यात। त्याच्या खेळीत 9 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता। सुरुवातीला डाव सावरत आणि नंतर योग्य वेळी आक्रमण करत विराटने सामना पूर्णपणे आरसीबीच्या बाजूने झुकवला। मध्यक्रमात देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार आणि कृणाल पंड्या स्वस्तात बाद झाले, मात्र टीम डेव्हिडनं 17 चेंडूत 24 धावा करत विराटला उत्तम साथ दिली आहे। शेवटी जितेश शर्मानं नाबाद 11 धावा करत विजयावर शिक्कामोर्तब केलाय। आरसीबीने केवळ 18 षटकात 5 विकेट्स गमावत 161 धावा करत सामना 5 विकेट्सनं आपल्या नावावर केलाय आणि ट्रॉफीवर कब्जा केलाय। या विजयाचा आरसीबीनं आपल्या इतिहासातील दुसरं आयपीएल विजेतेपद पटकावलंय। याआधी आरसीबीनं आयपीएल 2025 मध्ये पहिल्यांदा ट्रॉफी जिंकली होती। सलग दुसऱ्यांदा विजेतेपद पटकवत आरसीबीने आयपीएल मध्ये आपलं वर्चस्व अधिक मजबूत केलंय। या सामन्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट ठरला जीटीच्या टॉप ऑर्डरला लवकर बाद करणं। शुभमन गिल, साई सुदर्शन आणि जोस बटलर हे तिघही मोठी खेळी करू शकले नाहीत। त्याचबरोबर विराट कोहलीची 75 धावांची नाबाद खेळी आरसीबीसाठी निर्णायक ठरली आहे। अखेर अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आरसीबीच्या चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झालाय। विराट कोहलीच्या नेतृत्व गुणांचा, अनुभवाचा आणि संघाच्या एकजुटीचा हा ऐतिहासिक विजय मानला जातोय। गुजरात टायटन्सनं संपूर्ण स्पर्धेत दमदार क्रिकेट खेळलं, मात्र अंतिम सामन्यात आरसीबीनं अधिक चांगला खेळ करत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केलंय आणि अशा प्रकारे चौकार, षटकार, विकेट्स आणि रोमांचाने भरलेल्या आयपीएल 2026चा शेवट आरसीबीच्या ऐतिहासिक विजयानं झालाय। बंगळुरूच्या चाहत्यांसाठी हा क्षण कायम स्मरणात राहणारा ठरलाय। ब्युरो रिपोर्ट, एलएस मराठी।